नेरूळमधील आरक्षित भूखंड महानगरपालिकेनं वाचवावे मनसेनं आता पालिका आयुक्तांना या संदर्भात साकडं घातलंय। महानगरपालिका भूखंडावर फलक लावणारे आयुक्तांच्या वतीनं गजानन काळे यांनी आता मागणी त्यांची मान्य करण्यात आलेली आहे। गजानन काळे यांनी आयुक्तांकडे या संदर्भात जी मागणी केलेली होती, आयुक्तांनी आता गजानन काळे यांची मागणी मान्य केलेली आहे। गामी नावाच्या बिल्डरला सिडकोने ते प्लॉट विकलाय आणि मंजूर विकास आराखड्यात मात्र राज्य सरकारने त्या प्लॉटचं आहे तसं आरक्षण कायम ठेवलंय। ही गोष्ट आम्ही आयुक्तांच्या आज परत लक्षात आणून दिली। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी आम्हाला शब्द दिलाय, कुठल्याही परिस्थितीत हा भूखंड सिडको किंवा बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही। लवकरात लवकर त्या प्लॉटवर, हा प्लॉट फक्त गार्डन मैदान याच्यासाठीच आरक्षित आहे असा बोर्ड सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात येईल। सोबतच राज्य सरकारचं जे नगररचना विभाग आहे, मुख्यमंत्री आहेत, यांना सुद्धा आयुक्तांकडून पत्र पाठवून या संदर्भातला आक्षेप नोंदवला जाईल असं एक आश्वासन आणि शब्द आयुक्तांनी आज आम्हाला दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।